मी मेघाजी रामा गायकवाड वन परिक्षेत्र नांदेड अंतर्गत बारमाही वन मजूर म्हणून बाचोटी येथे काम करतो आणि मी 1990 पासून ते आजपर्यंत कामावर कार्यरत आहे बारमाही वन मजूर म्हणून। शासनाच्या किमान वेतनाप्रमाणे आम्हाला पगार देत नाहीत आणि 2004च्या यादीप्रमाणे कायम करा म्हणून आशिष ठाकरे DFO यांनी 2018 मध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे। ते मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे आणि न्यायालयीन प्रकरणामध्ये 59 आणि 19 2021 2022 त्यामध्ये न्यायालयीन आदेश झालेले आहे। त्या आदेशाप्रमाणे आम्हाला कामावर घेण्यात यावं, किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावी आणि सेवेमध्ये कोणताही खंड करू नये, बदल करू नये, अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत। आम्ही गेल्या 10/6/2024 पासून तर आज 24व्या दिवसापर्यंत या ठिकाणी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करीत आहोत। आमचे कॉम्रेड BK पांचाळ यांच्या आदेशानुसार सर्व कायमी या ठिकाणी कामगार नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, माहूर, नांदेड, देगलूर सर्व परिक्षेत्रातील जवळपास 70 ते 75 लोक या ठिकाणी बसून आहोत। कामगार एकजुटीचा कमी केलेल्या लोकांना कामावर घेतलंच पाहिजे। कमी केलेल्या लोकांना कामावर घेतलंच पाहिजे। किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे। किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे। कमी केलेल्या लोकांना कामावर घेतलंच पाहिजे। हम सब एक मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेचा मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेचा माझं नाव मालाबाई गोपीनाथ पलांडे, राहणार लोणी, किनवट तालुका, जिल्हा नांदेड। वन भागामध्ये मी काम करतो। आज आम्हाला 1987 पासून आम्ही काम करतो वन मजूर म्हणून, तरी आम्हाला न्याय आमच्या साहेबांनी कोणी विचारलं नाही, दिलं नाही। आम्हाला शासनाचा पगार सुद्धा नाही आणि कोर्टाची जे आहे त्याप्रमाणे सुद्धा आम्ही काम द्या म्हणून आम्ही साहेबाजवळ गेलं तर आम्हाला म्हणते की तुमच्या विनिमयाकडे जा, तुमच्या अध्यक्षाकडे जा आणि मोदीकडे जरी गेल्या तरी माझ्यानं काहीच होत नाही, तुम्ही काय करायचं तेवढं करा म्हणते। आम्ही जर गेलो तर यायला गाडीवर गाडी खाली छेंदाळा म्हणते, पिस्तोलीच्या गोळ्या काढा म्हणते। आम्ही कोणाला न्याय मागाव, आजपर्यंत 24 दिवस झाले तरी कोणता अधिकारी येऊन आम्हाला विचारला नाही, पुसला नाही। आणि गेल्या वर्षी या दिवसामध्ये 3 महिने बसलं तरी आम्हाला न्याय मिळाला नाही। आमची एक महिला मरून गेली तरी आम्हाला तुम्ही महिला मेल्या तरी तुमचा 30 तारखेपासून तुमचा काय आहे ते निर्णय करतो मावशी, तुम्ही मागे घ्या म्हणून म्हणले। तर सर आम्ही अडाणी लोक, आम्हाला आमची बाई मेली, आम्ही गेलो घाय भरून त्या बाईच्या मुलावर काय यायनं दबाव टाकला काय नाही की त्यानं बावडी घराकडे घेऊन गेले। आम्हाला 30 दिवसाची मुदत दिली, 30 दिवसाची मुदत देऊनही आम्हाला काहीही नाही हे केलं। नंतर आम्हाला 2 महिने कामावर घेतलं, शासनाचा रेट दिला नाही, एका महिलाला सिर्फ 7-7 हजार दिले आणि आता काम नाही, तुम्हाला रोजगार हमीमध्ये काम करावं लागते, ग्रामपंचायतीकडे जा, तुम्ही काम मागवून घ्या म्हणते। आम्ही डिपार्टमेंट मध्ये काम केलेले लोक, आम्ही कसं काय जायचं तहसीलदाराकडे? एवढे माझे 2 शब्द बोलून